जय महाराष्ट्र सर्वांना. जसं मी या अगोदरच्या 3 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर 6 फेब्रुवारी 2021 रोजी त्या तरुणीचा गर्भपात होतो. 7 फेब्रुवारी 2021 रोजी ती गबरूच्या घरी जाते आणि त्यावेळेला गबरूच्या पत्नीकडून आणि मुलीकडून तिला बेदम मारहाण होते. आणि त्याच दिवशी गबरू हा आपल्या हंडा नावाच्या मित्राला सांगतो की तिला पुण्याला घेऊन ये. आणि मग त्याच दिवशी अरुण आणि हंडा हे तिला रिट्स या खासगी वाहनाने पुण्याला घेऊन जातात. पुण्याला घेऊन जात असताना प्रवासामध्ये ती सातत्याने तिच्या शेवटी नंबर 1212 या नंबरवरून गबरूच्या 8888 शेवटी व 222 या नंबरवरती पूर्ण माहिती देत होती. याच्या सोबतच हंडा नावाचा मित्र ज्याचा शेवटी 2626 हा नंबर आहे, तो सुद्धा गबरूला पूर्ण इतंभूत माहिती देत होता. ते पुण्याला पोहोचतात अरुण आणि हंडा. आणि मग अरुण हा नेहमीसारखाच त्याच्या मित्राच्या रूममध्ये निघून जातो आणि ती रूममध्ये एकटी असते. त्यानंतर जसं गबरूनं सांगितल्याप्रमाणे तिला व्यसनाधीन दाखवण्यासाठी तिच्या रूममध्ये दारूच्या बॉटल्स ठेवल्या जातात. आणि मग काही काळाने म्हणजे त्याचा जे साथीदार आहे तो मी असं ऐकलंय की त्याच्या हातामध्ये लोखंडी कडा आहे, तर कदाचित त्या कड्याने तिच्या डोक्यामध्ये वार केला असावा आणि नंतर गळा दाबून तिला खाली फेकण्यात आलं. खाली फेकल्याच्या नंतर म्हणजे जी घटनेची माहिती आहे, तिला खाली फेकणं असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल, ती माहिती जे साथीदार आहेत अरुण वगैरे हे सगळे लोक हे गबरूला सांगतात. मग त्यावेळेला गबरू अरुण आणि विलासला सांगतात की तुम्ही तिचा लॅपटॉप तिचा फोन जप्त करा, म्हणजे तिच्या मोबाईलमध्ये तिच्या लॅपटॉपमध्ये असलेले व्हिडिओ ऑडिओ जे काही फोटोज हे सगळे तिथं म्हणजे स्वतःकडे घेणं आणि ते पुरावे सगळे नष्ट करणं हेच असू शकतं असं मी म्हणेल. त्याच्यानंतर जे म्हणजे तिला खाली फेकून दिलं त्याच्यानंतर अरुण आणि विलास काय करतात की तिला घाई गडबडीमध्ये दवाखान्यामध्ये स्थानिक नगरसेवकाच्या मदतीने तिला दवाखान्यामध्ये घेऊन जातात. आणि जोपर्यंत दवाखान्यामध्ये पोहोचतात तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला असतो. स्थानिक नगरसेवक व जे तिथं प्रत्यक्षदर्शी लोक होते या सगळ्यांनी डॉक्टर या सगळ्यांना ती आत्महत्या किंवा तो अपघात आहे असं हे वाटत नाही, त्यांना संशय येतो ती हत्या आहे असं त्यांना जेव्हा वाटतात तेव्हा ते विलास आणि अरुणला दरडावून विचारतात. त्यावेळेला विलास आणि अरुण अर्ध खरं अर्ध खोटं सांगून ते स्वतःची सुटका करून घेतात. त्याच्यानंतर सदरील प्रकरणाची माहिती तिच्या घरच्यांना सांगतात. खरंच इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे की सिनेमाला सुद्धा लाजवेल असा हा प्रकार आहे. तिच्या घरचे जेव्हा ही प्रकरण माहिती कळते त्यावेळेस तिच्या घरचे कसलीही पोलीस तक्रार दाखल करत नाहीत. तिच्या आई वडिलांना तिच्या घरच्यांना मॅनेज करणारा तो खासगी सचिव कोण त्याची चौकशी झाली पाहिजे. खासगी सचिवाची चौकशी झाली जेव्हा ही कळमनुरी कनेक्शन बाहेर येईल किंवा कळमनुरी कनेक्शन जे आहे तर त्याची चौकशी झाल्याच्या नंतर मी तर म्हणेल की 90% प्रकरण तिथेच सगळ्यांना समजेल. तर मग जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं होतं तिचा MLC रिपोर्ट नाही, तिचा पोलीस रिपोर्ट नाही, काहीही नसताना तिची डेड बॉडी ही परस्परच पोस्टमॉर्टमला पाठवल्या जाते. पोस्टमॉर्टम होऊन तिची बॉडी येते. तिची बॉडी तिच्या आई वडिलांना म्हणजे तिच्या घरच्यांना ती स्वाधीन केल्या जाते. आणि अरुण आणि विलास यांनी जी पोलिसांना माहिती दिलेली होती तर ती माहिती म्हणजे पोलिसांनी वेगळीच काहीतरी नोंद करून घेतली. खरं तर म्हणजे काय नोंद करून घेतली हाच एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण सुरुवातीला जेव्हा पोलिसांना ही माहिती सांगितली पोलीस गुन्हा नोंद न करून घेता तो गुन्हा कसा म्हणजे त्याची टाळाटाळ कशी करता येईल हे मात्र पोलीस बघत होते. आणि हे सगळं संशयास्पद आहे. त्याच्यानंतर दवाखान्याने दिलेला जो रिपोर्ट येतो ऍक्च्युअलमध्ये जो दवाखान्याचा रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये नंतर छेडछाड कोणी केली. गबरूला मदत करणारे तत्कालीन 2 मंत्री जे आजही मंत्री आहेत तत्कालीन 2 मंत्री जे आहेत तर ह्यांनी कशा पद्धतीने दबाव यंत्रणा किंवा दबाव तंत्र वापर केलं जेणेकरून तो पोस्टमॉर्टमचा जो रिपोर्ट आहे तर तो बदलून दिला. त्याच्यानंतर गबरूने खुलेआम लोकांना म्हणजे 10 ते 25,000 रुपयापर्यंत मदत केली. तिचे जुने फोटो व्हिडिओ ऑडिओ सगळं काही मॉर्फ करून तिची बदनामी करा असं सांगितलं. ज्यांना हे काम दिलं होतं पैसे देऊन त्या लोकांनी मात्र त्यांची कामगिरी अगदी चोखपणे पार पाडली, तिची बदनामी ही केली. परंतु जर तुम्ही तिचं सोशल मीडियात चेक केलं आणि जे बदनामीकारक जे सगळे व्हिडिओ फोटो जर तुम्ही पाहिलात ते फार वेगवेगळे आहेत. हे सायबर सेलनी पुन्हा एकदा चौकशीच्या दरम्यान आपण तपासून पाहिलं पाहिजे.
त्याच्यानंतर जे पोलीस आहेत, दवाखाना आहे, कुटुंबीय आहे, 2 मित्र आहेत, तो खासगी सचिव आहे, स्वतः खुद्द गबरू आहे आणि 2 मंत्री आहेत, हे सगळेच संशयाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले आहेत. तर मी या माझ्या व्हिडिओच्या मार्फत एवढं म्हणेल की या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. आणि मी 2 दिवसापूर्वी चित्रा वाघ ताई यांना फोन केलेला होता. चित्रा वाघ ताईंना म्हटलं की ताई, मी त्या मयत तरुणीचं आणि गबरूचं प्रकरण मी पुन्हा बाहेर काढलेलं आहे. माझ्याकडे खूप सारे पुरावे आलेले आहेत, ज्या पुराव्याच्या आधारे मी व्हिडिओच्या मार्फत हे सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आणते आहे. तर तुम्ही मला एक स्त्री म्हणून मला मदत कराल का? मी माझा पक्ष बाजूला ठेवते, तुम्ही तुमचा पक्ष बाजूला ठेवून. परंतु चित्रा वाघ यांच्याकडून कसलंही मला प्रतिसाद मिळालेला नाही. चित्रा वाघ यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी फार अकांड तांडव केला, परंतु त्या मयत तरुणीला काहीही न्याय दिला नाही. मी आज माझा जो लढा आहे, मयत तरुणीला न्याय द्यावा, न्याय मिळावा, यासाठी मी ही माझ्या व्हिडिओच्या मार्फत सीबीआय चौकशी करत आहे. ते जे 2 मंत्री आहेत त्या मंत्र्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण तर सध्याच्या सरकारकडे मी जर चौकशीची मागणी केली, कारण ऑलरेडी या लोकांनी त्याला क्लीन चिट दिलेली आहे आणि या लोकांकडे मी चौकशीची मागणी करणं म्हणजे यांच्या पापावरती पांघरून घालणं. त्याच्यासाठी जे माझे व्हिडिओ आहेत, कदाचित माझ्याकडे जे काही सगळे पुरावे आहेत, हे लोक माझाच जीव घेऊन टाकतील, एवढं मी नक्कीच म्हणेल. तुर्तास इतकं, अजून खूप सारे व्हिडिओ, खूप सारे पुरावे महाराष्ट्र जनतेच्या समोर येणार आहेत. हे सरकार कशा पद्धतीनं लोकांना, म्हणजे कोणीतरी एखादा मंत्री त्यांचा एखाद्याला मारून टाकतो आणि त्याला कशा पद्धतीनं क्लीन चिट दिल्या जाते, हे सगळं महाराष्ट्रासमोर लवकरच येईल. तुर्तास थांबते मी. जय महाराष्ट्र.